नमस्कार, मी प्रतीक्षा. माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजच्या राखी सिरीज डे 2 मध्ये आपण ही राखी बनवणार आहोत. बघा किती सुंदर दिसते राखी. ही अगदी सुंदर राखी दिसते ही. तर चला बघूयात ही राखी बनवण्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे. तर आपल्याला इथे लागणार आहे हा धागा, राखी बनवण्यासाठी धागा. तर ह्याचं माप किती घ्यायचं हे मी कालच्या भागामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर आपल्याला हा लागणार आहे मोती बॉल. हे क्रिस्टल्स तुम्ही इथे कोणत्याही कलरचे घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. हे मोती, कॅप आणि हे गोल्डन मनी. ह्या गोल्डन मनीचं आपण हे साईटून घालायला ह्याचा वापर करणार आहोत. तर हे बघा ह्याची साईज कशी आहे. एका साईडून बारीक आहे आणि दुसऱ्या साईडून हे जाड आहे. तर चला आता सुरुवात करूयात आपण राखी बनवायला. तर इथे मी ह्या धाग्यामध्ये 0.3 mm ची वायर घेतलेली आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. ही 0.3 mm ची वायर ज्यांच्या कुणाकडे नसेल त्यांनी बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही आहे. सुई तर सगळ्यांच्याच घरात असते. तर आपल्या घरात जी सुई आहे आपण त्याने सुद्धा हे करू शकतो. तर सुईने कसं करायचं ते मी तुम्हाला उद्याच्या भागात दाखवेल. आता आपण याने सुरुवात करूयात. तर ह्या मणीचा हा जो जाड भाग आहे तो आपण ओवून घेणार आहोत. असं म्हणजे हा जो जाड भाग आहे तो बाहेरच्या साईडून यायला पाहिजे. त्यानंतर आपल्याला हा मोती टाकायचा आहे. कॅपची ओपन साइड, त्यानंतर क्रिस्टल, आता आपल्याला कॅपची क्लोज साइड ह्याची इथे टाकून घ्यायची. कॅप बंद करायची. हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर आपल्याला हा बॉल टाकून घ्यायचा. ह्या बॉलला दोन्ही साइडून होल असणार आहेत जेणेकरून ते सहजपणे आपल्या धाग्यामध्ये ते जाऊ शकतं. सेम आता ह्या साईडचं जे आपण केलेलं आहे सेम या साईडला करायचं आहे. पहिली आपण कॅप टाकून घेणार आहोत ओपन साईड, मग क्रिस्टल, बंद करायची कॅप, एक मोती आणि हा गोल्डन मनी. आता आपण स्टार्टिंगला गोल्डन मनी टाकताना त्याचा जाड जो भाग आहे तो पहिला टाकला होता. आता हे दुसऱ्या साईडून आपला जो बारीक भाग आहे, निमुळता भाग आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे. आता ही झाली आपली राखी तयार. हे मी ही तार इथे काढून घेतली. आता आपली ही राखी तयार झालेली आहे. आता ह्याचा सेंटर पॉइंट आपल्याला बघायचा आहे. ह्या दोन्ही साईड आपल्याला जुळवून घ्यायच्या आहेत समांतर रेषेत आणि इथे असं खेचून बघायचं आहे. ठीक आहे. हे आलं आपल्या सेंटर पॉइंटला. ओके. आता इथे हे समांतर रेषेत आलेलं आहे. आता इथे आपल्याला दोन्ही साईडून गाठ मारून घ्यायची. गाठ मारायची कोणत्याही राखीमध्ये विसरायचं नाही आहे, नाहीतर आपले जे मणी आहेत ते धाग्यातून निसटू शकतात. गाठ व्यवस्थित मारायची. बरोबर मणीच्या बाजूला ही गाठ बारीक आली पाहिजे. हे बघा. ठीक आहे. आता दुसऱ्या साईडून हे बघा. आता दोन्ही साईडून आपली गाठ मारून झालेली आहे आणि ही झाली आपली दुसरी राखी तयार. तर ही राखी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. अजूनही कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, ज्यांना राखी शिकायची इच्छा असेल त्यांनी लवकर सबस्क्राईब करून घ्या. माझे व्हिडिओज आवडले असतील व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.
बाय.